सख्या भावाकडून भावाची निर्गुण हत्या. मोहडेकरवाडीत खळबळ. वाई तालुक्यातील मोहडेकरवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भुईंज पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहडेकरवाडीत येथे 24 जून रोजी रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दीपक रामचंद्र बांदल त्याचा सख्खा भाऊ अजित रामचंद्र बांदल याच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात दीपक बांदल याने लाकडी दांडक्याने अजित बांदल यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या अजित बांदल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जखमींची पत्नी रेणुका अजित बांदल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अजित बांदल यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी संबंधित कलमामध्ये वाढ करून खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी एस साळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पुढील तपासासाठी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांनी आरोपी दीपक बांदल याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सख्या भावाकडूनच भावाचा खून झाल्याने मोहडेकरवाडीसह संपूर्ण वाई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.